चला मंडळी, मागच्या व्हिडिओमध्ये आपण मटण सुक्याची रेसिपी पाहिली होती. आज तुम्हाला झणझणीत मटण रस्सा भाजी, मटणचं कालवण बनवून दाखवणार आहे. एकदम कमी साहित्यामध्ये, जास्त आठास न करता. 1 किलो मटण स्वच्छ धुवून घेतलं. कुकरमध्ये 2-3 पळ्या तेल घातलं आणि 2 मीडियम आकाराचे बारीक चिरलेले कांदे छान तेलामध्ये तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचे. आता कांदा तांबूस होते तोपर्यंत मटणमध्ये हळद, धने पावडर, थोडंसं अद्रक लसूणची पेस्ट, मीठ लावून छान मटणाला चोळून घ्यायचं. तुमच्याकडे भरपूर वेळ असेल तर तुम्ही याला मॅरिनेट करून सुद्धा अर्ध्या तासासाठी ठेवू शकता. इथे मी मटण मॅरिनेट करता डायरेक्टच बनवायला घेतलेलं आहे, कारण कधी कधी पाहुणे आल्यानंतर गडबड राहते आणि पटकन बनवावं लागतं. कांदा थोडासा तांबूस झाला की त्यामध्ये मटण घातले आणि 5 मिनिटं आपल्याला छान मटण तेलामध्ये आणि कांद्यामध्ये परतून घ्यायचं. म्हणजे मटणाचा कलर देखील चेंज होतो, कारण हळद टाकल्यामुळे मटण असं पिवळसर दिसतं आणि त्याचा अर्क सुद्धा उतरला जातो. आता मटणाला त्याच्या अंगच्या पाण्याने शिजण्यासाठी ताट ठेवायचं. ताटामध्ये 1 तांब्याभर पाणी ठेवायचं, म्हणजे पाणी गरम होईल आणि मटणही आपलं छान उकडून निघेल. तर त्या 5 मिनिटानंतर पाणी गरम झालं की मटण शिजण्यासाठी ताटातलं पाणी मटणामध्ये टाकायचं आणि जर पाणी कमी वाटत असेल तर तुम्ही दुसरं गरम पाणी करून देखील टाकू शकता. ते टाकल्यानंतर कुकरचं झाकण लावून आपल्याला 3 शिट्ट्या कुकरच्या लावून घ्यायच्या आहेत. आपलं मटण शिजते तोपर्यंत आपण मसाला भाजून घेऊया. त्यासाठी 2 मीडियम आकाराचे कांदे घेतलेत, 1 टमाटर घेतले, खोबऱ्याचा कीस घेतलाय, अद्रक, लसूण, पुदिना, कोथिंबीर, तीळ आणि अख्खे धने घेतलेले आहेत. तर इथं कांदे तेलामध्ये छान तांबूस रंगाचे होईपर्यंत परतून घ्यायचे. आणि अजून एक सांगू का, लोखंडी तव्यामध्ये सर्व आपण मसाले जे भाजून घेणार आहोत त्यामुळे मटणाची चव अजून दुपटीने वाढते. कारण लोखंडी भांड्यातलं खाल्लेलं खूप चांगलं असते, हे तुम्हाला पण माहित असेल. इथं लोखंडी तव्यामुळे मध्ये भाजल्यामुळे पटकन भाजलं देखील जातं आणि पौष्टिक सुद्धा असतं. तर कांदे मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे भाजून घेतले आणि त्याच तव्यामध्ये तेल न टाकता सुकं खोबरं, धने, तीळ घातलेलं आहे. गरम मसाल्यामध्ये 1 दालचिनी घातलेली आहे, मोठी विलायची, 2 हिरवी विलायची घातलेली आणि मगज बी 1 चमचाभर घातली. ती सुद्धा कुरकुरीत होईपर्यंत परतून घेतली आणि ताटामध्ये काढून घेतली. आता इथे जो एक मोठा टमाटर चिरला होता त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलं. आता हे पटकन मऊ होत नाही, त्यामुळे थोडीशी चिमूटभर मीठ घालायचं, म्हणजे आपलं टमाटर पटकन मऊ होतं आणि पटकन भाजलं जातं. तर इथं 1 मिनिटभर भाजल्यानंतर टमाटर सुद्धा आपलं मस्त भाजलेलं आहे. ते काढलं. आता आपल्याला हिरवं वाटण करायचं, अद्रक, लसूण, पुदिना, कोथिंबीरचं, आणि जे तळून घेतले त्याचं वेगळं वाटण करायचं. आता इथे आपल्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरच्या. आता मटण शिजले की नाही बघायचं. मटण छान शिजले, मस्त आपला अळणी रस्सा सुद्धा तयार झालाय. मुलं रडत असतील तर पटकन भातामध्ये द्यायचा. मोठे असतील, तुम्हाला सूप प्यायची आवड असेल तर तुम्ही देखील पिऊ शकता. इथं मोठ्ठलट पातेलं ठेवलं, त्यामध्ये मी भरपूर असं 3-4 पळ्या तेल घातलं आणि जे हिरवं वाटण तयार केलं होतं अद्रक, लसूण, पुदिना, कोथिंबीरचं, ते घालून 5 मिनिटं परतून घेतलं. त्यानंतर जो तळलेला मसाला होता तो सुद्धा बनवलेला त्याच्यामध्ये टाकला आणि तेल सुटेपर्यंत त्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला शिजवून घ्यायचे. 5 मिनिटानंतर तळलेले मसाले असल्यामुळे पटकन मसाला शिजला जातो आणि अशा पद्धतीने पूर्ण पाणी आटून आपल्याला तेल सेपरेट दिसायला लागतं, तेव्हा आपला मसाला परतून झाला. आता इथे सुक्या मसाल्यामध्ये मालवणी मसाला, घरचा बनवलेला एसर मसाला, चिकन मसाला, हळद आणि धने पावडर. आता याच्यामध्ये हे डायरेक्ट टाकल्यानंतर जळतं किंवा मग थोडीशी भाजी वेगळी लागते तेलामध्ये जळल्यामुळं. त्यामुळं याच्यामध्ये अळणी रस्सा आणि थोडंसं गरम पाणी घालून हे मसाले सगळे आपल्याला एकाच ताटामध्ये मिक्स करून घ्यायचे. म्हणजे मसाल्यांचा जो फ्लेवर असतो तो मटणामध्ये तसाच राहतो आणि आपलं मटण एकदम छान झणझणीत असं होतं. कधी कधी काय होतं, आपण तेलामध्ये सुके मसाले घातल्यानंतर ते पटकन जळले जातात आणि त्याचा जो सुगंध असतो तो निघून जातो आणि फक्त मग आपल्याला भाजीच खायला मिळते. तर 1-2 मिनिटभर आपल्याला असंच पूर्ण मसाले परतून घ्यायचे. ताटामध्ये थोडासा मसाला राहिला होता, त्यामध्ये सुद्धा मी पाणी टाकून वाया न जाता ते देखील टाकलेला आहे. आता हा मसाला आपल्याला 2-3 मिनिटासाठी झाकण ठेवून शिजवून घ्यायचा, म्हणजे याला सुद्धा तेल सुटतं आणि मसाला आपला छान शिजतो. आणि भाजी बाहेर जरी ठेवली तुम्ही 1 दिवस तरी खराब होत नाही, कारण हे मसाले खूप छान पद्धतीने तळले की नाही, शिल्लक राहिलेली भाजी आपण फ्रीजमध्ये न ठेवता 1 दिवस बाहेर सुद्धा ठेवू शकतो. कारण मसाले एवढे छान आपले भाजले गेलेले आहेत आणि मसाला सुद्धा आपला तयार झालेला आहे. आणि त्यामध्ये मी जो आपलं कुकरमधले जे मटण होतं ते त्या मसाल्यामध्ये टाकून त्याच कुकरमध्ये थोडंसं पाणी वाढवण्यासाठी, गरम करण्यासाठी ठेवलं होतं. आता तुमच्या घरामध्ये जेवढी खाण्यासाठी माणसं असतील तेवढं पाणी तुमच्या अंदाजाने तुम्ही टाकू शकता.
पण या मटणामध्ये आपण येसर मसाला टाकल्यामुळं हे भाजी मिळून आणायचं काम येसर मसाला करतं आणि त्यामुळे गावाकडे प्रत्येक जण किंवा प्रत्येकाच्या घरोघरी येसर मसाला हा असतोच. मोठ्या कंदोऱ्या असो किंवा मोठं देवकार्य असो आणि नॉनव्हेजची भाजी बनवायची असेल तर येसर मसाल्याचा वापर त्यामध्ये करतातच. तर इथे येसर मसाला शिजवण्यासाठी 5 ते 10 मिनिटं आपल्याला खळखळीत उकळी घेऊन यायचे मटणाला. छान पद्धतीने 5 ते 10 मिनिटं पूर्ण उकळू द्यायचं आणि गॅस बंद करायचा. इथे गॅस बंद केल्यानंतर बघा मटणाला खूप छान तवंग सुटलेला आहे आणि झाकण ठेवून झणझणीत आपलं येसर मसाल्यातलं मटणाचा रस्सा तयार झालेला आहे. ताटामध्ये घेऊन दाखवते. बघा दिसायला सुद्धा सुंदर आणि आपण तेलामध्ये मसाले न टाकल्यामुळं कलर सुद्धा मटणाचा किती छान आलेला आहे तुम्ही बघू शकता. इथे सुक्कं मटण, अळणी रस्सा, बाजरीची भाकरी, भात, कांदा लिंबू बरोबर. हा बेत तुम्हाला कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.